कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका महत्त्वाच्या आणि धक्कादायक माहितीकडे तुमचं लक्ष वेधणार आहे. तुम्ही मत्स्यप्रेमी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि धोक्याचा इशारा देणारा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी बदनाम आहे. आता कोळी बांधव सुद्धा आर्थिक तणावात आलेले आहेत. त्यांना सुद्धा आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाहीये. शासनाने याची लवकर दखल घेऊन वेळीच उपाययोजना करणं आता गरजेचं झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना जाहीर करतंय. अगदी त्यांच्या खात्यात वर्षाला ठराविक अवधीनंतर रोख रक्कम सुद्धा जमा करतंय. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाहीये. मागच्या वर्षी मत्स्य उत्पादन तब्बल 81,000 टनांनी घटल्यामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात आलाय. आज याच महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आधी तुम्ही आकडेवारी बघा, मग ठरवा हा विषय आता किती गंभीर स्वरूप धारण करतोय ते. तुम्ही जर कोळी बांधव असाल किंवा मत्स्य व्यवसायाशी निगडित असाल तर आम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठीच्या उपाययोजना सुद्धा सांगा. आम्ही त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राची आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हा विषय अतिशय गंभीर आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार निखिल मेस्त्री यांनी यावर एक सविस्तर लेख लिहिला असून त्यात मच्छीमारांची शोकांतिका आकडेवारीसह मांडलेली आहे. ही आकडेवारी पाहता आणि त्यातील माहिती पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आता राज्यात कोळी बांधवांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होणार की काय अशी स्थिती आहे. ही आकडेवारी बघा. राज्यातील मत्स्य उत्पादन 2022 ते 23 या आर्थिक वर्षात 4,46,256 टन इतकं होतं. 2023 ते 24 मध्ये हेच उत्पादन 3,64,288 टनांवर आले. म्हणजेच उत्पादनात तब्बल 81,000 टनांची घट झालेली आहे. याचा फटका थेट मत्स्य सहकारी संस्थांना बसलाय. कमी मत्स्य उत्पादनामुळे कोकणातल्या सहकारी संस्था मरणासन्न अवस्थेत आहेत. सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या कोट्यापैकी फक्त 35 ते 40% साठा कोळी बांधव उचलत आहेत. याचाच अर्थ जवळपास 60 ते 65% बोटी या आता मासेमारीसाठी समुद्रात जात नाहीयेत. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? आज मध्यम किंवा मोठ्या आकाराचा पापलेट मासा 1,000 रुपये किलो या दराने मिळतोय. यावरून तुम्हाला समजलं असेल समुद्रात नेमकं काय सुरू आहे ते. अहो, आपले सारंगा, दाढा, घोळ, बोंबील, सुरमई यासारख्या चविष्ट माशांची सुद्धा आवक कमी झाली आहे. हजारो बोटी समुद्रात जाऊन रिकाम्या हाताने परत येत आहेत. या खेपेचा खर्च त्यांना आता परवडत नाहीये. आपला मच्छीमार बांधव हा आता कर्जाच्या गर्तेत सापडत चाललाय. काही मच्छीमार बांधव हे कर्ज काढून दागिने, घरं किंवा मालमत्ता गहाण ठेवून आपला व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. पण समुद्रात मासेमारीसाठी गेले असता जाळ्यात मासे कमी आणि प्लास्टिक, कचरा, हाडाचे सांगाडे, टीनचे डबे याच गोष्टी जास्त अडकत आहेत. हवामान बदलासोबतच प्रदूषणाचा सुद्धा फटका समुद्री जलचरांना बसलाय. मत्स्य उत्पादन कमालीचं घटलंय. यामुळे अनेक मच्छीमारांना हा व्यवसाय सोडलाय. बरं, बोटी समुद्रात नेणं परवडत नाही. त्यामुळे कोळी बांधवांवर सहकारी संस्थांचं कर्ज वाढलंय. या कर्जाची परतफेड करता येत नसल्यामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. गोवा, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी भरघोस मदत केली जाते. महाराष्ट्रात मात्र तुटपुंजी मदत मिळते असा आरोप या सहकारी संस्था करत आहेत. आता या संस्थांचं आर्थिक गणित पहा. 2024 पर्यंत मत्स्य सहकारी संस्थांना 700 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. 242 कोटी रुपयांची मुद्दल रक्कम शासन दरबारी जमा केली गेली. सध्या सुमारे 400 कोटी रुपयांची मुद्दल रक्कम संस्थांकडे थकीत आहे. थकीत रकमेवरचे 800 कोटींचे व्याज संस्थांकडे थकीत आहेत. उत्पन्न नसल्यामुळे मच्छीमारांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. बरं, मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊन मासे पकडणं इतकंच ते सोपं नाहीये. किनाऱ्यावर जाऊन ते मासे शीतगृहात ठेवून ते मुंबई, पुणे आणि देशाच्या इतर भागात वितरित करणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि हे काम सहकारी संस्था करत असतात. आता याच संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यामुळे विक्री करणं सुद्धा जिकिरीचं झालंय. अशा स्थितीत राज्य सरकारने त्वरित पावलं उचलली नाहीत तर कोळी बांधव सुद्धा आत्महत्या करणार नाहीत की काय? म्हणूनच या एका गंभीर विषयाकडे आम्ही तुमचं लक्ष वेधलेलं आहे. तुम्हाला या प्रश्नाबद्दल काय वाटतं?
सरकारने काय काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नाची जाण आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले जातात तसे मच्छीमार बांधवांचे मांडले जातात का? कृपया कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्की नमूद करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.